तुमची झोप फ्रेश होतीये का? सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटतंय का? आज माझी मॉर्निंग फ्रेश झाली असं तुम्हाला वाटतं का? आज मला एनर्जेटिक वाटतंय, फार फ्रेश वाटतंय, पूर्ण छान झोप झाली आहे माझी. अशी ज्याची झोप झाली असेल ना, तो खरंच लकी असं म्हणावं लागेल आजच्या आयुष्यामध्ये. कारण त्याची झोप पूर्ण झालेली आहे आणि त्याची पूर्ण सायकल, आपली बॉडी आहे ना, ती 24 तासाच्या सायकलवर चालते. सर्कॅडियन रिदम म्हणतात त्याला. म्हणजे बॉडीचं टेम्परेचर वाढवायचं आहे कधी, बॉडीमध्ये हार्मोन्स कधी रिलीज करायचे आहेत आपल्या शरीरामध्ये, प्लस ज्युसेस, जेवण पचवण्याचे काही ज्युसेस असतात ते कधी रिलीज केले जावेत, ह्याचं आपल्या शरीरामध्ये काही ठराविक वेळा ठरलेल्या आहेत. ते 24 तासाचं विभागून झालेलं आहे त्याचं. मग त्यालाच म्हणतात ते सर्कलप्रमाणे व्यवस्थित चालत असतं. मग त्याच्यामध्ये झोप हा फार मोठा घटक काम करतो. तुम्ही वेळेत झोपलात आणि वेळेत उठलात तर हे सगळे हार्मोन्स असेल तुमचं, किंवा मग तुमचे ज्युसेस सिक्रेशन्स असतील, किंवा मग अदर्स ब्रेन फंक्शन्स असेल, हार्ट फंक्शन असेल, हे सगळं सुरळीत चालण्यासाठी झोप घेणं महत्त्वाचं आहे. प्रॉपर झोप घेणं महत्त्वाचं आहे आणि तेवढे तासही ती झोप झाली पाहिजे. 7 ते 8 तास झोप व्हावी हे आपण मान्य करतो. मोस्टली 7 ते 8 तास तरी झोप झाली पाहिजे असं आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये हवं आहे. पण खरंच तुमची 7 ते 8 तास झोप होतीये का? बरं होतीये तर किती वाजता झोपताय, किती वाजता उठताय, ते पण महत्त्वाचं आहे ना. बघा, मेलाटोनिन नावाचा ना एक स्लीपिंग हार्मोन म्हणू शकतो आपण त्याला. तो एक हार्मोन आपल्या बॉडीमध्ये रिलीज होतो. तो हार्मोन आपल्याला झोप येण्यासाठी गरजेचा असतो. मग हा हार्मोन आपल्याला झोप आणण्यासाठी किती वाजता तयार व्हायला लागतो? साधारण रात्री 10च्या आसपास तो हार्मोन बॉडीमध्ये रिलीज होतो. म्हणजे 9-10च्या नंतर तो सुरुवात होतो आणि त्यानंतर आपल्याला झोप येण्याचे प्रकार चालू होतात. पण आपण खरंच 9-10 वाजता झोपायला जातो का? नाही ना. मग म्हणून आयडियल टाईम आहे 10 ते 11च्या मध्ये झोपणं, हा तुमचा आयडियल टाईम आहे.